श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर तो म्हणजे च्युइंगम. च्युइंगम गिळल्यावर आपल्या शरीरात नेमकं काय होतं, ते खरंच पोटात 7 वर्ष राहते का, आणि अशी वेळ आलीच तर काय करावं, काय टाळावं, हे सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघूया च्युइंगमची रचना कशी असते. च्युइंगममध्ये गम बेस म्हणजे गोंदाचा भाग हा प्लास्टिक सारखा लवचिक भाग असतो, जो पचत नाही. स्वीटनर्स म्हणजे गोडवा देणारे घटक असतात, ज्याच्यात साखर किंवा कृत्रिम गोडवा सुद्धा ते ॲड करतात. त्यानंतर फ्लेवर्स असतात, ज्याच्यात पुदिना, फळांचे अर्क टाकत असतात. त्यानंतर सॉफ्टनिंग एजंट्स असतात, गोंद मऊ ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये आर्टिफिशियल सॉफ्टनिंग एजंट्स जे आहे ते ॲड केले जातात. तर ह्या वरील घटकांमध्ये बहुतेक जे घटक आहेत ते पचतात, पण गम बेस पचत नाही. हीच गोष्ट महत्त्वाची आहे. तर आता बघूया गेल्यावर काय होते व त्यातील पचन प्रक्रियेतील टप्पे काय असतात. तर पहिलं म्हणजे अन्ननलिका व पोट. च्युइंगम अन्ननलिकेतून पोटात पोचते. पचनासाठी आवश्यक असा ॲसिड व एन्झाईम्स च्युइंगमवर काहीच परिणाम करत नाही, कारण गम बेस फारच स्थिर पदार्थ असतो. त्यानंतर लहान आतडे. शरीर काही घटक जसे की गोडवा शोषून घेतात, पण मुख्य गोंदाचा भाग जशाच्या तसा राहतो. मोठं आतडं आणि मलद्वार. शेवटी च्युइंगम शरीराच्या कोणत्याही भागात अडकत नाही. जर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गेले तर अडकू शकते आणि ते मलावटे बाहेर टाकले जातात. आता बघूया विशेष परिस्थितीमध्ये काय धोके असतात. तर लहान मुलांच्या आतड्यांची रुंदी कमी असल्यामुळे जर त्यांनी एकाच वेळी अनेक च्युइंगम गेले किंवा ती इतर वस्तूशी जसे नाणे, कागद यांच्यासोबत चिकटली तर आतड्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे पोट फुगणे, वेदना, मळमळ, उलटी होऊ शकते. व ज्या लोकांमध्ये आधीपासूनच जठराच्या किंवा आतड्याच्या समस्या आहेत, अशा लोकांमध्ये पचनसंस्थेची हालचाल कमी असल्याने च्युइंगम अडकण्याची शक्यता थोडी जास्त असते. व बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की च्युइंगम हे पोटात 7 वर्ष राहते. हा पूर्णपणे खोटा समज आहे. गम बेस पचत नसला तरी शरीरातून 1-2 दिवसात बाहेर टाकला जातो. कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत की ते शरीरात वर्षानुवर्ष तसंच राहतं. तर आता बघूया त्याच्यावर काय उपाय करता येईल. एक, च्युइंगम गिळल्यास काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे. शरीर ती पचवत नाही, पण ती मलावाटे बाहेर टाकली जाते. तर त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे, सामान्य आहार घ्यायचा आहे, जास्त फायबर युक्त अन्न खायचं आहे. हे आतड्यांची हालचाल वाढवते आणि ती लवकर बाहेर टाकण्यास मदत होते. आणि जर अनेक च्युइंगम गिळाल्यास किंवा लहान मुलाने गिळल्यास त्यांची जर लक्षणं दिसत असेल, पोट फुगणे, मल होत नसेल, पोटदुखी होत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. एक्सरे किंवा अन्य तपासणीतून च्युइंगम आतड्यात अडकले का हे तपासलं जातं. काही वेळा सौम्य लॅक्झेटिव्ह देऊन ती बाहेर टाकतात. व घरील उपाय जर करायचा असेल, म्हणजे एकही काही लक्षण दिसत नाही आहे, तर त्यावेळेस गरम पाणी प्यायचं आहे. हलका व्यायाम म्हणजेच वॉकिंग जरी केलं तरी चालणार आहे. याने आतड्यांची हालचाल सुधारेल. फायबरयुक्त आहार घ्यायचा आहे. त्याच्यात सफरचंद, पपई, संत्र, ओट्स, गहू, ब्रॅन हे खाल्लं तरी चालेल. कोमट दूध घेणे देखील फायद्याचं ठरू शकतं. आता बघूया कधी डॉक्टरांकडे जायचं आहे. पोटात तीव्र वेदना होत असेल, तो 24 तासांपेक्षा जास्त वेळेपर्यंत मल नाही झाला असेल, उलटी, ताप किंवा भूक मंदावत असेल, लहान मूल असेल आणि सतत रडत असेल किंवा पोट दुखत असेल, तर लगेच ताबडतोब डॉक्टरांकडे जायचं आहे. तर लहान मुलांना च्युइंगम देताना निष्काळजीपणा करू नका. त्यांना नीट समजावून सांगा की ते गिळू नये. एका वेळेस एकच च्युइंगम गिळलं असेल तर घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे, पण एकापेक्षा जास्त च्युइंगम गिळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जायचं आहे. जबरदस्तीने उलटी करायची नाही आहे, त्यामुळे अन्ननलिकेला इजा होऊ शकते. तेलकट, जड किंवा जंक फूड लगेच खायचे नाही आहे. याने पचनक्रिया मंद होते आणि च्युइंगम बाहेर पडण्यास वेळ लागू शकतो. व कोणी सांगितलं, म्हणजे जसं की मी आधीच सांगितलं, च्युइंगम 7 वर्ष पोटात राहतं, तर हे पूर्णपणे खोटा समज आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. च्युइंगम गेल्यास काय करायचे आहे, काय करायचे नाही आहे. घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे. लहान मुलांनी जरी गेले
तरीही काही घाबरण्याचं कारण नसतं, पण एकपेक्षा जास्त गेले किंवा त्यांना काही त्रास होतोय त्यावेळेस त्वरितच डॉक्टरांना गाठायचं आहे. तर आता तुम्हाला माहिती झाली असेल की च्युइंगम गिळाल्यावर घाबरायचं काहीच कारण नाही, पण काही गोष्ट लक्षात ठेवणं मात्र खूप महत्त्वाचं आहे. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. विशेषतः ज्या घरात लहान मुलं आहेत अशाच आरोग्यविषयक आणि रोचक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वस्थ राहा, निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.